नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. उद्या 10वीचा मराठीचा बोर्डाचा पेपर आहे. तर तो पेपर तुम्ही कसा लिहायचा, तुम्हाला चांगले मार्क्स कसे मिळतील, हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर माझ्याकडे 2024ची बोर्डाची मराठीची क्वेश्चन पेपर आहे. ती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुमची आन्सर शीट तुम्ही कशी फिल करायची ते पण मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात पहिले सेंटर नंबर. तुमच्या हॉल तिकीटवर जो सेंटर नंबर असेल तो तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सीट नंबर इन फिगर. याच्यामध्ये तुम्ही सीट नंबर लिहायचा आहे फिगरमध्ये व याच्यामध्ये वर्ड्समध्ये लिहायचं आहे. इथे तुमची साईन करून घ्यायची आहे. त्यानंतर सर इथे हॉलोग्राफ स्टिकर देतील ते तुम्ही लावून घ्यायचे आहे. नंतर इथे सब्जेक्ट मराठी, पेपर, डेट व लँग्वेज ऑफ आन्सर लिहून घ्यायचं आहे. तसेच जर तुम्ही सप्लिमेंट घेतली असेल तर इथे किती सप्लिमेंट घेतल्या आहेत व टोटल ती लिहायची आहे. एवढंच तुम्हाला इथे करायचं आहे. सुरू करूया. क्वेश्चन पेपर अशी असते. त्यामध्ये विभाग 1 गद्य. प्रश्न अ, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर यातील पहिला प्रश्न आहे उत्तरे लिहा. ही उत्तरे लिहिताना तुम्हाला हा प्रश्न लिहायची गरज नाही. तुम्ही अशी सरळ सरळ उत्तरे लिहू शकता. पहिलं, म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे तिच्या शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र. व दुसऱ्याचं उत्तर पोस्टमन असे तुम्ही लिहू शकता 1 व 2 नंबर टाकून. त्यानंतर प्रश्न लिहिण्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. मराठीच्या पेपरसाठी तुम्हाला खूप कमी टाईम असतो. त्यानंतर आकृती पूर्ण करा. यामध्ये तुम्हाला जी आकृती दिलेली असेल तीच काढायची आहे. दुसरी इतर कुठलीही आकृती काढली तर मार्क्स कट होतात. तर वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना, तर त्या तुम्ही अशा लिहू शकता: दुःख, काळजी, भीती व अस्वस्थता. त्यानंतर स्वमत. इथे स्वमत विचारलं होतं. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, याविषयी तुमचे मत. हे असं लिहिताना तुम्ही असं एवढं स्वमत लिहायचं व त्यामध्ये खाडाखोड किंवा चुकीचे शब्द असे लिहिले तर मार्क्स कट होतात, अर्धा मार्क्स कट होतात. त्यामुळे नीट स्वमत लिहायचा. त्यानंतर कृती पूर्ण करा. दुसरं, सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये. तर सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये आहेत: लहान मुलाप्रमाणे अस्ताव्यस्त झोपणे व झोपेत भरपूर लोळणे. त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे तुम्ही अशी लिहू शकता व सोमत ही लिहा. त्यानंतर उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. हे गद्य आहे. तर तुम्हाला उतारा दिलेला असेल तो उतारा वाचून तुम्हाला यातील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. हे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर विभाग 2 असतो तो पद्य. तुम्हाला एक कविता दिलेली असेल तुमच्या पाठ्यपुस्तकातील, तिच्यावर आधारितच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तर इथे पहिला प्रश्न आहे, अ चौकटी पूर्ण करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. तर याचे उत्तर लिहिताना तुम्हाला प्रश्नसुद्धा टाकायचा आहे. जसे इथे दिले आहे तसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट म्हणजे मळवाट. व दुसरा हे लिहू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाच खळगे. याला तुम्ही असा बॉक्स करायचा आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, आकृती बंद पूर्ण करा. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, तुम्हाला या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. नंतर हे काव्य सौंदर्य दिलेले जाते ते तुम्हाला लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, कोणत्याही कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. पहिली कविता आहे भरतवाक्य किंवा आश्वासक चित्र. यासाठी तुम्हाला कवितेचे कवी, कवितेचा विषय व आवडण्याची व न आवडण्याची कारणे
हे तुम्ही असं लिहू शकता. मी लिहिलं आहे तसं. कवीचे कवी मोरोपंत. त्यानंतर कवितेचा विषय इथे लिहायचा आहे व ती तुम्हाला आवडली की नाही आवडली ते लिहायचं आहे. असंच लिहायचं आहे, जास्त लिहून वेळ वाया घालवायचा नाही. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे काव्यपंक्तींचे रसग्रहण. हा तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न येतो. हा तुम्ही लिहायचाच. तर हे बघा, लिहिताना तुम्ही पहिले आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य व भाषिक सौंदर्य असं लिहायचं आहे. मी कवितेचं नाव टाकलं नाही, पण तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे, या कवितेचे नाव. त्यानंतर आशय सौंदर्याच्या खाली 2 रेषा, तसेच यांच्या खाली सुद्धा अशा 2 रेषा मारायच्या आहेत. त्यामुळे प्रेझेंटेशन चांगले दिसते. नंतर येतो विभाग 3. यामध्ये स्थूल वाचन असते, जे तुम्हाला 6 मार्काला येते. येथे तुम्हाला पॅरेग्राफ वगैरे काहीच दिलेले जात नाही. हे तुम्हाला लिहायचे आहे आणि हे स्वमतपेक्षा थोडे जास्त लिहायचे आहेत. यापैकी तुम्हाला कोणत्याही 2च कृती सोडवायच्या आहेत. नंतर येते ते विभाग 4 भाषा अभ्यास. हे व्याकरणाचे प्रश्न आहेत. यामध्ये व्याकरण पाठ्यपुस्तकामधलंच येतं, बाहेरचं इतर कुठलेही येत नाही. जसे की समास, शब्दसिद्धी, वाक्प्रचार, भाषिक घटकांवर आधारित कृती हे तुम्ही लिहू शकता. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न येतो तो. त्यानंतर हे बघा, मी इथे कसे उत्तरं लिहिले आहेत ते तुम्ही असेच लिहू शकता. तो विभाग 5 उपयोजित लेखन. पहिला प्रश्न दिलेला असतो तो पत्रलेखन. तुम्हाला हे वाचून एक पत्रलेखन लिहायचे आहे. इथे तुम्हाला ऑप्शन सुद्धा दिलेले असतात. एक व्यवस्थापकांना रोपांची मागणी करणारे पत्र किंवा उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र. औपचारिक व अनौपचारिक असे 2 पद्धतीचे पत्रलेखन तुम्हाला करायचे असतात. त्यापैकी एकच तुम्हाला लिहायचं आहे. तर हे बघा, मी असं लिहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा असंच लिहू शकतात. तसेच आवश्यक रूपांची संख्या आणि प्रकार सुद्धा तुम्ही लिहू शकता. तर या प्रश्नाला और प्रश्न असतो तो म्हणजे 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहायचा असतो. पण तुम्ही पत्रलेखनच करा किंवा ते सोपं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. पहिलं आहे जाहिरात लेखन व दुसरं बातमी लेखन आणि कथा लेखन. यामध्ये तुम्ही जाहिरात लेखन व बातमी लेखन लिहिले तर तुमचा वेळ वाचतो. तर जाहिरात लेखन मध्ये संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा. या प्रश्नाचे उत्तर मी असे लिहिलेलं आहे. तर यासाठी तुम्हाला असे ठळक अक्षरांमध्ये नावं लिहायची आहेत. मग तुम्ही अशी आकर्षित चित्रे सुद्धा काढू शकतात. यामुळे प्रेझेंटेशन चांगले बनते. व शेवटी लिहिताना तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक व तुमचा पत्ता हे असं तुम्ही टाकू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करा.